नमस्कार, मी सुजाता संदीप देशमुख. मला या हॉस्पिटलला येण्याच्या आधी माझ्या पिशवीला गर्भाशयाच्या पिशवीला फायब्रॉइडची मोठी गाठ होती आणि आम्ही जिथे राहतो म्हणजे विट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांची कन्सल्टिंग झालं आमचं. पण आम्हाला सगळ्या डॉक्टरांनी पिशवी काढण्याचा सल्ला दिला होता. पण आम्हाला पिशवी काढायची नव्हती, फक्त गाठीचंच ऑपरेशन करता येईल का यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मग एका मॅडमकडून मला सांगोलकर डॉक्टरांचा म्हणजे रेफरन्स मिळाला आणि मी या हॉस्पिटलमध्ये आले. ज्यावेळेस मी डॉक्टरांना भेटले त्यावेळेस त्यांनी मला अतिशय माझी सर्व सिच्युएशन व्यवस्थित समजून घेतली आणि मला योग्य तो सल्ला दिला की एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही पिशवी काढू नका, फक्त गाठीचंच ऑपरेशन करा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा तुमच्या पिशवीलाही काही होणार नाही. असं सांगितल्यानंतर आम्हाला एक धीर आला आणि आम्हाला जे पाहिजे होतं की फक्त पिशवी न काढता गाठीचंच ऑपरेशन व्हावं, ते डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे शक्य झालं. मग थोड्या दिवसानंतर एक 15-20 दिवसाच्या कालावधीनंतर आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलो. या ठिकाणी माझं गाठीचं ऑपरेशन करण्यात आलं. 2 दिवस थोडासा मला त्रास झाला, पण पुन्हा रेग्युलरपणे मला माझं नियमित जे काही रुटीन आहे ते मी करू शकत आहे. आज या ठिकाणी मी पुन्हा मला चेकअपसाठी बोललेलं होतं व या ठिकाणी आलेली आहे. ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये आले, जनरली हॉस्पिटलमधला स्टाफ म्हटलं की नर्स किंवा सिस्टर्स ह्या म्हणजे यांची भीतीच वाटते मला, कारण त्या भरपूर असा ओरडणाऱ्याच असतात. पण या ठिकाणचा स्टाफ अतिशय प्रेमळ आणि इथलं वातावरणसुद्धा खूप हसत खेळत होतं आणि सर्व नर्समध्ये किंवा सिस्टर्समध्ये सेवाभावी वृत्ती ही मला दिसून आली. त्याचप्रमाणे हॉस्पिटलची स्वच्छता किंवा प्रत्येक गोष्टीचा टापटीपणा हा सुद्धा मला या ठिकाणी खूप आवडला आणि डॉक्टरांच्या जे शांत आणि समजून घेण्याची पद्धत आहे ती सुद्धा खूप चांगली आहे. ते पेशंटला पूर्णपणे समजून घेतात व योग्य तो सल्ला देतात व त्यानुसार ते ट्रीटमेंट चालू करतात. या सांगोलकर हॉस्पिटलला भविष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.